उपसरपंच चहा, उपसरपंच गुळाचा चहा. आम्ही सर्वजण चहा पितोय आणि एकटाचा काहीतरी वेगळंच खाणार आहे. तुम्हाला दाखवतो काय खाणार आहे. आणि आमचा गुळाचा चहा आलेला आहे आणि याचा गुळाचा गोळा. चहा बुडून खा ना, थोडा चहा टाक त्याच्यावर. काहीतरी वेगळंच खायचा प्रयत्न चालू असते आता. छान पाणी छान पाणी म्हणून दात किडले दुखते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका ब्लॉगमध्ये. आपण सध्या आलेलो आहोत खुलताबाद येथील भद्रा मारुती येथे आणि समोरच शिवछत्रपतींचं स्मारक बनत आहे. मी तुम्हाला दाखवतो जाताना. आता सध्या सनसेट ॲक्युरेट वरी असल्यामुळे आपल्याला प्रॉपर दिसणार नाही. मी आहे ते मंदिर भद्रा मारुती खुलताबाद. तर आता आम्ही मंदिराच्या लाईनीमध्ये थांबलेलो आहोत, सर्वजण मित्रमंडळी आमचे. आणि सुजा बघायला गेलं की नक्की सगळी पब्लिक जाते कशासाठी आणि आम्ही लाईनीत का थांबलो. आला आला भाऊ काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन आलेला आहे. बाहेरून दर्शन आहे ना एवढे चालले. मध्ये मूर्ती आहे, असा गोल राऊंड आहे. आपल्याला हात लावा परशे. नाही बाहेरून होईल, पण आपली लाईन राहणार आणि याच्या बाहेरून काही लोक. हा मग आपण ह्याच लाईनीत राहू. जाऊ दे, थोडं राहिले, थोडं वेळ पोहोचून जाऊ. ना आपण एवढं लांबून आलो. हो तेच नाही, एवढं लांबून आलो. मग हाफ ड्रेस आलेला. हाफ ड्रेस वगैरे तसलं काय घालून जायचं नाही तर. मना आहे रिले कुठे हे बघ. हा फोटो काढणं सत्य म्हणाई. जय श्री राम, जय श्री राम. तर आता आमचे दर्शन झालेले आहे आणि इथं पंडितजी ओरडत आहेत की इथं नारळ फोडू नका. इथं शनिदेवाचं मंदिर आहे, शनिदेवाचंही दर्शन झाले. आज जास्ती गर्दी आहे कारण की आज शनिवार आहे, त्याच्यामुळे खूप जास्तच गर्दी आहे इथं. शिव मल्हार बघा इथं कोण झोपलं. वाघ जरा वाघ. रस्त्यावर बसून आम्ही आता काहीतरी खात आहोत. आम्हाला खूप कडाक्याची भूक लागलेली. मस्त आहे. आता 7 जण आहेत काहीतरी, आपण का 6 जण आहेत. सकाळपासून एवढेच करतोय आपण. हो नाश्त्यात नव्हता. ठीक आहे. हे खाल्लं ना यार, भूक निघून जायचं. मसाला 2 काढून ठेवतो, बंद करतो. बंद कर नको. हे खा. नाही एकदा तोंड चालू झालं ना भाई, लय पुन्हा भूक भूक मोडून जाईल. तर आता आम्ही इथल्या बाजारात फिरत आहोत. अर्धा किलो आंबे पण घेतलेत. पहिले काढून घेऊ आपण. आज ना इथला बाजार भरलाय आणि बऱ्याच गोष्टी आम्ही घेतोय थोड्या नाही रे, प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी असेल. इथं शनिवारचा बाजार असेल, मंदिर असल्यामुळं. टमाटो छोटे टमाटे. असंच जाऊ बस पोरांकडे. गळा होट पोट सगळं सुकले. पाणी किती पण पिणार ताण नाही जाईल. पोटात काहीतरी टाकावं लागतं, खावं लागणार काही. खरबूज आहे, खरबूज. खरबूज नाही, खरबूज नाही रे. ह्याला काय म्हणतात? बरोबर, येलो वाले ते लाईनीवरच खाले.
लिंबू बघ सुजा किलो नाही डायरेक्ट 10 रुपयाला एक. छोटे पण वाळलेले दिसतात जरा ते. तो तिकडे ते घेते पाहिजे रुपये. लिंबू 60 रुपयाला. आता गावाला जाणार आहे मी नेक्स्ट वीक मध्ये घेऊन येईन. ते जायचंच आहे पुढच्या महिन्यात. चल पोरांकडे तिकडे इकडे कशाला हिंट. पुढच्या महिन्यात जायचंच गावाला मला एक 10 दिवसाच्या आत. गावाला गेलो ना आपल्या शेतात चिकार स्वतःतून घेऊन येतो मी. मला ना भाई माझ्या मामाच्या गावाकडच्या बाजाराची आठवण आली. समुद्राणीचा बाजार सेम असाच भर. हा जरा छोटा आहे तो खूप मोठा. छोटा नसेल हा दिवसा ढवळ्या मोठा भरत असेल. आता कसा अंधार झाला ना. गावाकडे जास्त जात वेळ आहेत. मार्केट नाही चालत ना. मग जात असतील हे. शिकाय गाडी बिडी घेऊन आलो तर मिरच्या विषय घेऊन गेलो असतो. काय बी नेलं असतं माहिती आहे का गाडी आणली असते तर. आता आपल्याला कसं लय फिरावं लागणार आहे घेऊन. काय घेतो? काय माहित काय चाललंय यांचं. अजून काहीतरी नवीन घ्यायला लागलेत हे. ए, मिरच्या घेतात का काय. महागडे काय घेतोय? शेंगा घेतल्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा घेतल्या वाटतं त्याने हा? मला वाटलं परत आंबे घेतोय काय. काय घेतले चणे घेतलेत काय. अरे चणे घेतलेत त्यांनी भाजलेले. चटणी घे थोडी टाकून राहतो. हो आंबे घेतलेत संध्याकाळी खायला आपल्याला. अरे वा मी प्रसाद आपणच घेतलाय तो सोबत माकडे. आता दाखव चणे घेतले मग सांग. राहुल्या ती झोला घ्यायचा का काय जाऊ तिकडं. झोला तुला झोला घ्यायला आवडतं ना. बस एवढंच. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.